नमस्कार मित्रांनो, मी आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुका आणि मानकापूर इथे आलो आहे। हा जो बेल्ट आहे, हा जो पूर्ण परिसर, इथे कपाशी हे पीक मोठ्या प्रमाणात घेतात। पण दुर्दैवाने काय होतं, पीक खूप चांगलं येतं, परंतु आमच्या शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात इथे वन्य प्राणी जे असतात ते नुकसान करतात। त्यातले त्यात डुक्कर, हे जे रानडुक्कर हा जो प्रकार आहे, हे रानडुक्कर ह्या वाढलेल्या कपाशा किंवा वाढलेल्या तुरी, हे असे जे काही पिकं असतात ते पिकांचं नुकसान केल्यामुळे आमचा शेतकरी राजा, चांगला हातात आलेलं पीक तो नाराज होऊन जातो। आणि मग इथे फार चांगली शक्कल लावलेली लोकांनी। बघा, तुम्हाला दाखवतो मित्रांनो, पूर्वी अशा तारा लावायच्यात। भाऊ, या तारीमध्ये करंट आहे का? करंट आता करंट आहे की तिच्यात? उचलते एक मिनिट थर। आता बघा, तुम्हाला दाखवतो, ही तार अशा तारी लावायच्यात। ह्या तारीला समजा शॉक लागून वगैरे तो प्राणी, वन्य प्राणी काय असेल, म्हणजे उदाहरणार्थ डुक्कर असेल किंवा आपलं गाई असेल, नीलगाई वगैरे किंवा हरणं वगैरे, ससे बिशे, जे काही आपलं पाळीव प्राणी आहे, म्हणजे वन्य प्राणी आहे, हे प्राणी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडायचे। परंतु आता आमचा एक मित्र आणि योगायोगाने आमचे महेश लोंढे यांच्या शेतात आलो मी चक्कर मारायला, तर त्यांनी खूप चांगली शक्कल लढवलेली आहे। त्यांची शक्कल आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकून घेऊ, काय प्रकार आहे नेमका तो। भाऊ नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? स्वप्नील घोसरे। स्वप्नील भाऊनी आता नवीन प्रकारचं काहीतरी एक नवीन मेथड आणलेली आहे आणि शेतकरी बांधवांसाठी, तर तेच त्यांच्या भाषेमध्ये सांगतील। स्वप्नील भाऊ, काय प्रकार आहे नेमका? तुम्ही काय शक्कल लढवलेली आहे? रानडुकरं किंवा वन्य प्राणी येऊ नये म्हणून काय शेतामध्ये नुकसान करून काय केलंय तुम्ही? सर, हा प्रयोग असा आहे की जेणेकरता जर आपल्या शेतकऱ्या बंधूंना सर नुकसान होत आहे, खूप वन्य प्राण्यापासून नुकसान होत आहे सर। तर सर, हा आम्ही एक नवीन प्रयोग तयार केला आहे सर। आयुर्वेदिक औषधी आहे ते। आयुर्वेदिक औषधी सर ह्या वन्य प्राण्यापासून बनलेली नसते, पण आमच्या हातदवाईपासून बनलेली असते। वा वा वा, बरं। पण ह्या आयुर्वेदिक औषधीपासून तुमच्या शेतातली कोणतीही न नुकसान करणे, ह्या गोष्टीसाठी आयुर्वेदिक औषधी स्पेशल बनवली आहे सर। अच्छा, तर बघा बांधवांनो, आपला महाराष्ट्रामध्ये अतिशय टॅलेंटवाले लोक आहे आणि त्याच्यामध्ये हा स्वप्नील भाऊ, आता यांनी असं सांगितलं की ही आयुर्वेदिक दवा ही आम्ही आमच्या हाताने बनवलेली आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो त्यांच्याकडे मात्र, आणि त्यांनी बरं तुम्ही हे लावली दवा, तर याच्यावरनं तुम्हाला म्हणजे काय शेतकऱ्यांचा काय अनुभव, किती दिवसानंतर किंवा या दव्याचा इफेक्ट असतो, किंवा डुकरं हरणं वगैरे येत नाही, काय नेमका प्रकार सांगा बरं थोडक्यात। सर ते कसं आहे, वन्य प्राण्यापासून आपण खूप काही नुकसानदायक भरपाई भरून घेतो सर। त्या वन्य प्राण्यापासून नुकसान होते, एका महिन्याच्या कालावधीचे रिझल्ट राहते सर। एक महिना आपण याची गॅरंटी घेऊ सर या औषधीची। एक महिन्याच्या आतमध्ये जर डुकर आला तर सर डबल आम्ही त्याच पैशामध्ये करून देऊ। म्हणजे एक महिनाभर जर तुम्ही औषध लिवलं, बरं ते औषध आता समजा उदाहरण दाखवा, हे काय प्रकार आहे? मग जर कॅमेरा मारायचे, ही चिंदी आहे सर, हे धोतर आहे सर। धोती आपण धोती म्हणतो। ह्या चिंदीला सर हे 2 फुटाची किंवा 2.5 फुटाची चिंदी बनवली आहे सर। बरं, एका झाडाला हे 2 फुटाची एवढ्या अंतराच्या डिस्टन्सला हे औषध लावलेलं असते सर, आमच्या हात दवायचं सर। बरं, एवढ्या अंतरावर ते औषध लावलं असतं, पण आता हे कुठे कुठे आपण लावू, समजा सर 10 फुटाचं अंतर। हे 10 फुटावरती कॅमेरा नाही, हे बघा इथे 10 फुटावरती इथे चिंदी दिसेल तुम्हाला। या बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, बघून घ्या, हा प्रयोग खूप चांगला आहे आणि आमच्या भोसले भाऊंनी अतिशय चांगल्या 10-10 फुटाच्या सगळ्या चिंध्या दिसेल तुम्हाला। नवीन धोतर आणलेलं आहे इकडे, प्रत्येक झाडाला 10 फुटावरती त्यांनी ह्या चिंध्या बांधलेल्या आहेत। मग आता तुम्ही जे पूर्वी अशा तारी वगैरे लावायचे, वन्य प्राणी त्याच्यापासून प्राणी सुद्धा मरत नाही, बरोबर ना? प्राण्याचं नुकसान होत नाही आणि शेतकऱ्यांचं आलेलं उभं शेतातलं पीक अतिशय चांगल्या पद्धतीने राहतं। अशा 10-10 फुटावरती चिंध्या या ठिकाणी आमच्या भोसले भाऊन लावल्या। बरं थोडं उन्हात घेतलं। बरं, आणि दुसरा विषय असा, आता हे आपण हे सगळे, बरं आता तुम्ही हे जे शेतामध्ये लावतात, हे औषध लावतात, याचा कशा पद्धतीने, म्हणजे काय धोतर आणि तुमचं जे आयुर्वेदिक जी दवा आहे ते पेटंट आपण यांना सांगू बांधवांनो, लक्षात ठेवा। मी गव्हर्नमेंटला आव्हान करतो की असे जे माणसं आहेत, या माणसाने शोध लावलेला आहे। तुम्ही किती लोकांची टोळी असं काम करतात, किती लोकांची तुमची ही जी आपण गँग म्हणतो किंवा टोळी म्हणतो, का तुम्ही लोकांना, शेतकऱ्यांना मदत करतात किंवा ते, आणि काय एकरप्रमाणे तुमचा दर आहे? सर, आमचा एकरप्रमाणे सर 300 रुपये एकरप्रमाणे दर आहे सर। बरं, 300 रुपये एकरप्रमाणे, 300 रुपये एकरप्रमाणे दर असल्यानुसार त्या शेतीची कोणतीही न नुकसान करणे आमचं हेच दायित्व आहे सर। वा वा वा, म्हणजे बघा बांधवांनो, तुमच्या जे जनावरांची आहे ते मृत्यू देणार होणार सर याच्यापासून। जीव विविधता आपण जे म्हणतो की अशा पद्धतीने जो सजीव आहे
तो वाचला पाहिजे, प्लस शेतकऱ्यांचं पीक सुद्धा वाचलं पाहिजे. सर. अशा पद्धतीने तर 300 रुपये एकर प्रमाणे हे औषध लावून देतात. आणि औषध लावल्यानंतर गॅरंटी किती महिन्याची तुमची? सर 1 महिना गॅरंटी. बरं, हे औषध कुठल्या कुठल्या पिकाला चालतं? सर परिपूर्ण पिकाला चालतं सर. ऊसापासून तर आपल्या पराठीपासून, तूडपासून आपल्या शेतकऱ्यां म्हणजे शेतीतली जे पिकणारी वस्तू आहे. अच्छा, म्हणजे शेती म्हणजे बघा, आता हा जो विदर्भातला भाग आहे, पण आमच्या जर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो तर तिकडे लोक मोठ्या प्रमाणात कापूस लावतात, त्या ठिकाणी ऊस लावतात. आणि त्या भागात सुद्धा आता हे जे रानडुक्कर बोलतो आपण, हे मोठ्या प्रमाणात आलेले आहे. आणि त्यामुळे हे नुकसान होतं. मग लोक काय करतात, वेगवेगळे प्रयोग त्याच्यावरती करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात, मारून टाकतात, शॉक सोडतात, औषधं खाऊ घालतात. त्यामुळे तो हा जीव या पृथ्वीवर हळूहळू नष्ट होऊन जाईल. तर त्यामुळे या भोसले भाऊनी आणि त्यांच्या परिवाराने खूप चांगलं या ठिकाणी ते औषध तयार केलेलं आहे. आणि 300 रुपये एकर प्रमाणे. आणि किती महिन्याची गॅरंटी आहे? 1 महिना गॅरंटी. 1 महिना गॅरंटी मध्ये 300 रुपयात त्या शेतामध्ये डुक्कर येणार नाही. ही गॅरंटी तुम्ही घेणार. आणि जर डुक्कर किंवा वन्य प्राण्याला तर जबाबदारी किती रिटर्न करणार बाकीचे पैसे रिटर्न सर. 1 महिन्याच्या आतमध्ये आले तर त्याच पैशामध्ये आम्ही डबल लावून देऊ सर. पैसे घेणार नाही डबलचे आम्ही. बरं, मग हे औषध लावलं त्याचा काय वास येतो का डुकरांना? नेमका काय बरं वास चालतो सर याचा? त्याचा वास येतो, आयुर्वेदिकचा वास. आयुर्वेदिक वास येतो. वास आल्यामुळे ते आतमध्ये पीकमध्ये जात नाही. खूप खूप शेतकरी बांधवांनो धन्यवाद. मी तुम्हाला विनंती करतो की असे काय भोसले स्वप्नील सारखे जे मुलं, तरुण मुलं, त्यांची जी संशोधनाची पद्धती शासनापर्यंत जात नाही. तर मी निश्चितच तमाम माझ्या मंत्रिमंडळातील बांधवांना असो किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना, स्वप्नील सारख्या मुलांना बोलून एकदा त्यांची मुलाखत घ्या. आणि याचा पेटेंट, हा जो पेटेंट आहे, याचा जो अधिकार आहे, हा अधिकार आहे स्वप्नीलला दिला पाहिजे. आणि शासनाने त्याला ती मदत केली पाहिजे. धन्यवाद स्वप्नील भाऊ आपल्या मिळाल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद. मी बापूसाहेब शिंदे, अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद आणि भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडी.